शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आपल्या सोबत आहेत। सर, एकतर पहिली गोष्ट म्हणजे विधान परिषदेमध्ये तुम्ही लिंबू मिरची दाखवली आहे, काय नेमकं कारण होतं की तुम्ही लिंबू मिरची आणली? आपल्याला माहिती आहे की या सध्याच्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये वातावरणात अघोरी प्रकार खूप चालू आहेत। खरं म्हणजे माझा अंधश्रद्धेवरती म्हणजे अंधश्रद्धा मी मानत नाही, म्हणजे तरी देखील ज्या पद्धतीने रायगड जिल्ह्यामध्ये काही मंत्र्यांचे फोटो व्हायरल झाले आणि हे अघोरी प्रकार बघता मला असं वाटतं की पालकमंत्रीपदासाठी हे सगळं चाललं असेल आणि जर पालकमंत्रीपदासाठी चाललं असेल तर त्यांच्या शर्यतीमध्ये ज्या पालकमंत्रीपदासाठी आहेत त्यांना कुठे अडचण होऊ नये म्हणून एक प्रतिकात्मक कवच त्यांना द्यावं म्हणून मी ते त्यांना दिलेलं आहे। कारण आपण बघतोय आजही किती जरी मर्सिडीज गाडी माणसाने घेतली तरी त्याला तो लिंबू मिरची लावतो। श्रद्धा अंधश्रद्धा हा वेगळा विषय आहे, पण एक मनाचं त्याला हे एक असतं की प्रोटेक्शनसाठी तो लावतो आणि मी आज त्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केलेला आहे। अंधश्रद्धा संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला की तुम्ही अंधश्रद्धा पसरवताय। मग ज्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जिथे लिंबू मिरच्या लावून गाड्या फिरतायत त्या सगळ्यांवरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत। भरत गोगावले म्हणतात की काही मुद्दा नाहीये म्हणून लक्ष केंद्रित इतर ठिकाणी केलं जातं। ठीक आहे, ते म्हणतील काही, त्यांना माहिती आहे त्यांच्या मनात काय चाललंय ते। सर, 5 तारखेच्या मेळाव्याची जय्यत तयारी चालू आहे, तुम्ही देखील रेकी केलेली आहे, काय नेमका जल्लोष असणार आहे, काय उत्साह असणार आहे, कशा पद्धतीचं प्लॅनिंग असणार आहे? मराठी माणसाच्या एकत्रीकरणाचा हा उत्साह आहे। तमाम मराठी माणूस या मुद्द्यावरून एकत्र झाला होता आणि म्हणून तमाम मराठी माणसाची शक्ती ही एकत्र येणं हे अपेक्षित आहे। तिथे कुठलाही राजकीय अजेंडा नाही, फक्त मराठी हा एकच अजेंडा आहे आणि त्या अजेंड्यामुळे कदाचित मराठी माणसाला एक आत्मविश्वास, मराठी माणसाला एक बळ हे परवाच्या कार्यक्रमामुळे मिळेल। सरकारला तुम्ही आमंत्रण करणार आहात का? ते आम्ही सगळ्यांना तमाम मराठी जो मराठी आहे त्याला आमंत्रण केलं आहे। आपण बघतोय की इथे मेळाव्याची तयारी देखील जोरात चालू आहे, मात्र लिंबू मिरच्याची जी चर्चा आहे ती देखील मोठ्या प्रमाणात सध्या सुरू झालेली बघायला मिळालेली आहे। आणि ज्या पद्धतीनं रायगडमध्ये काही दिवसांपूर्वी अंधश्रद्धा संदर्भात पेव फुटले होते, कुठेतरी त्याचं प्रतिकात्मक स्वरूप या ठिकाणी आणलं असल्याचं मत या ठिकाणी अनिल परबांनी व्यक्त केलंय। कॅमेरा पर्सन विक्रमसह वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।